स्टेनोग्राफर भरती दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने अकोल्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेत तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली। मंत्रालयीन तसेच राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्टेनोग्राफर पदाची भरती गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर अकोल्यातील प्रशिक्षित उमेदवारांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेत निवेदने सादर केली। एप्रिल 2022 नंतर कोणतीही नवीन भरती जाहीर न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी असल्याचे उमेदवारांनी सांगितले। स्टेनोग्राफीसाठी 3 ते 4 वर्ष मेहनत घेऊनही रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले। भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर पोहोचत असून ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम होत आहे। यावेळी शासनाने भरती प्रक्रिया नियमित व पारदर्शक पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। स्टेनोचा कोर्स कंप्लीट करण्यासाठी जवळपास 4 ते 5 वर्ष लागतात। त्यानंतर स्टेनोग्राफरची नियुक्ती होते आणि आता सध्याच न्यूज व्हायरल होते आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये की आता GR येणार आहे, स्टेनोच्या 126 संवर्गातल्या जागा रिक्त होणार आहे। मग जो आम्ही 4-5 वर्ष झाले अभ्यास करू राहिलो त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आता हा मुद्दा आहे आमचा। आमची सरकारची विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांची की ज्या स्टेनोग्राफरच्या जागा होत्या आम्ही ज्याच्यासाठी 4-5 वर्ष झाले अभ्यास करू राहिलो त्या जागा तशाच म्हणजे जागा नेहमी तशाच काढणं सुरू ठेवायच्या, जेणेकरून आम्ही सर्वजण जे आमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करू शकू। यासाठी आज आम्ही आपल्या अकोल्याच्या जिल्हाधिकारी सौ वर्षा मॅम यांना निवेदन द्यायला आलो। सर्व विद्यार्थ्यांनी एक फॉर्मॅट तयार केला, त्या फॉर्मॅटवर पूर्ण मांडणी केली की ह्याच जागा आमच्या पूर्ण चालू ठेवायच्या। ज्या 126 जागा सरकारचा हा जो निर्णय आहे तो 100% चुकीचा निर्णय आहे, कारण आम्ही 4 ते 5 वर्षाला स्टेनोची तयारी करू राहिलो आणि स्टेनोची एक्झाम द्यासाठी आधी स्टेनोची 4-5 सर्टिफिकेट जमा करावं लागतात, ज्यासाठी 5 वर्ष जातात।